हे हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले संध्याकाळचे 6. मित्रांनो, ह्या वर्षी नाना नाईंच्या लग्नाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 40व्या ॲनिव्हर्सरीला आम्ही काय स्पेशल करायचं हे मी आणि तुषार विचार करत होतो की काय करूया. सो 3 गोष्टी आमच्या डोक्यात आल्या होत्या. एक म्हणजे आपण सगळ्यांना एकत्र बोलवून सेलिब्रेशन करू शकलो असतो. सेकंड थिंग म्हणजे आम्ही काहीतरी त्यांना त्यांच्या आवडीचं गिफ्ट देऊ शकलो असतो. आणि तिसरं म्हणजे त्यांना कुठेतरी एक फिरायला पाठवू शकलो असतो, जे त्यांचं आवडचं डेस्टिनेशन असू शकतं. सो ह्या गोष्टीवर जेव्हा आम्ही दोघे विचार करत होतो की काय करूया आणि कसं करूया ते, सो फायनली दोघांचं एकमत झालं आणि आम्ही दोघांनी ठरवलं की त्या दोघांना आपण कुठेतरी फिरायला पाठवूया, जिथे त्यांना जायला खूप आवडेल आणि ती प्लेस त्यांच्या ह्या 40व्या ॲनिव्हर्सरीला खूप स्पेशल मोमेंट देऊन जाईल. आता इंडियामध्ये बघितलं तर ते सगळीकडे बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे त्यांचं, पण बोललं इथली जी ठिकाणं आहेत आपण कधीही बघू शकतो. पण असा विचार केला की ह्यावेळी इंटरनॅशनल ट्रिप करूया. नाना नाईंचं युरोप झालं आहे. सगळ्यात पहिली त्यांची इंटरनॅशनल टूर होती युरोपची. मेक माय ट्रिप थ्रू ते गेले होते. त्यानंतर ते सिंगापूर, मलेशिया केलं. त्याच्यानंतर त्यांनी दुबई वगैरे पण केलं. पण आता लॉकडाऊन नंतर कोणतीही इंटरनॅशनल ट्रिप झाली नव्हती. तर कोणत्या डेस्टिनेशनला पाठवायचं हे विचार करत असताना 2 ठिकाणं होती जी आम्हाला खूप जास्त मनापासून आवडली होती आणि असं वाटलं की इथे ह्या दोघांना पाठवलं तर खूप छान होईल. त्यापैकी एक होतं म्हणजे व्हिएतनाम आणि दुसरं होतं बाली. ऍक्च्युली ही दोन्ही ठिकाणं आहेत, ही खूप सुंदर आहेत, पण त्यातल्या त्यात बाली हे खूप जास्त स्पेशल आहे. हे ट्रिपची प्लॅनिंग करत असताना आम्ही पहिल्यांदा त्यांच्यासोबत जे काका काकी जातात, जे आमच्या खाली इथेच राहतात, सो त्यांना विचारलं, कारण नेहमी ते हे चौघे मिळून फिरायला जातात. तर त्यांना विचारलं, पण त्यांचं काहीतरी पर्सनल एक काम होतं ह्या महिन्यामध्ये, सो त्यामुळे ते बोलले की ह्यावेळी जमणार नाही. मग आता काय करायचं, कसं करायचं. ऍक्च्युली त्यांची जी ॲनिव्हर्सरी आहे, मॅरेज ॲनिव्हर्सरी, ही पुढच्या महिन्यात आहे, मे मध्ये आहे. पण मे मध्ये ऑलरेडी एक दुसरा प्लान आहे, त्यामुळे आम्ही त्या महिन्यात न करता आम्ही ह्या महिन्यात फिरायचा प्लॅन केला. मग आता दोघे फिरायला जाणार कसे, कारण ग्रुप टूर असेल तर चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये टेन्शन राहत नाही. ऍक्च्युली मी विना वर्ल्डचे मी पॅकेजेस गो थ्रू केले. विना वर्ल्डचं होतं ग्रुप टूर, पण ते खूप जास्त कॉस्टली होतं आणि त्यामध्ये प्राइसच्या हिशोबाने खूप कमी प्लेसेस बघायला मिळणार होते. मग मी विचार केला की काही छोट्या कंपन्या पण आहेत ज्या ह्या ट्रिप प्लॅन करतात, सो त्यांनाही विचारूया. सो अशा 2-3 कंपन्यांना मी विचारलं आणि त्यापैकी एका कंपनीकडून मी ते फायनल केलं. त्या कंपनीचं नाव आहे ट्रॅव्हललँड इंडिया, जी दिल्लीमध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. त्यांनी खरंच मला खूप हेल्प केली आणि त्यांनी खूप छान पॅकेज बनवून दिलं. हे सगळे टूर करत असताना फायनल आमचं जेव्हा ठरलं की चला ह्यांना ग्रुप टूरने पाठवूया, पण त्याचवेळी त्यांनी सांगितलं की अजून सुद्धा ग्रुप टूर आमची म्हणजे प्लॅन झाली नाहीये आणि अजून बुकिंग चालू झालेलं नाही. सो त्यांनी आम्हाला कस्टमाइज पॅकेज बनवून दिलं होतं आणि त्या कस्टमाइज पॅकेजच्या हिशोबाने आम्ही विचार केला की आपण कस्टमाइज पॅकेजच्या हिशोबाने जाऊ, जे आपल्याला कमी प्राइस मध्ये खूप जास्त प्लेसेस एक्सप्लोर करायला मिळतील. पण प्रॉब्लेम असा झाला की कस्टमाइज मध्ये ह्या दोघांसाठीच ती बनलेली ट्रिप असणार आहे. आता ह्या दोघांनाच नुसतं पाठवायचं बोललं तर सगळ्याच गोष्टींचं टेन्शन असणार मला, कारण मी इथे जरी असलो तरी माझं लक्ष त्यांच्याकडे असणार आहे, कारण त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमतील का, ते करू शकतील का, ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन मला असणार होतं. तर नाना म्हणत होते की राहू दे, आपण तो प्लॅन ड्रॉप करूया आणि आपण नंतर करीत जाऊ. पण नाही, माझं आणि तुषारचं तर नक्की होतं की त्या दोघांना पाठवायचं म्हणजे पाठवायचं आहे. सो नेहा, तुषार आणि स्नेहलने मला सजेस्ट केलं की एक काम करा दादा, की तुम्ही ह्या दोघांसोबत जावा, जेणेकरून आम्हालाही टेन्शन राहणार नाही, तुम्हालाही टेन्शन राहणार नाही आणि त्या दोघांनाही टेन्शन राहणार नाही. बजेटचं एक टेन्शन होतं की असं विचार केला की तिघांसाठी बजेट खूप जास्त जाईल. पण ज्या ट्रॅव्हल कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी मला खूप छान पॅकेज बनवून दिलं आणि त्यांनी हे सांगितलं की तुमची जे आई वडिलांना पाठवायची इच्छा आहे त्यासाठी तुमचं मिनिमम चार्ज घेऊन मी तुम्हाला ह्या टूरमध्ये इन्क्लूड करतो. तर येस, मी, नाना आणि आई आता एकत्र प्रवास करणार आहे आणि आम्ही तिघे मिळून जाणार आहोत बालीला. तर बालीमध्ये आम्ही कुठे थांबणार आहोत आणि काय काय एक्सप्लोर करणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्स मध्ये बघायला मिळणार आहे. सो ही जी बाली सिरीज चालू होणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप धमाल येणार आहे, मलाही खूप धमाल येणार आहे, कारण नाना नाईंसोबत पहिली ही ट्रिप आहे माझी इंटरनॅशनल. ह्या ट्रिपचं आम्ही प्लॅनिंग मागच्या
4 महिन्यापूर्वी केलं होतं आणि होप सो ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील आणि ही ट्रिप प्लॅन केली त्या दोघांसाठी ती खूप छान होईल. सो चला आता आमची सगळी तयारी झाली. कालपासून आम्ही सगळं बॅग वगैरे पॅकिंग वगैरे केलं. बॅग्स वगैरे रेडी आहेत. आता थोड्या वेळात आम्ही तिघेही तयार होऊ आणि आम्ही साधारण एक 7:15 पर्यंत आम्ही इथून निघणार आहोत एअरपोर्टसाठी. सो चला, खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप मजा येणार आहे. सो ही आपली बालीची सिरीज चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. तर मित्रांनो, आता वाजलेत 7:10 आणि आता आम्ही पूर्ण तयार झालोय. माझी तयारी झाली. आमची बॅग पण रेडी झाली. ही माझी आणि नानांची बॅग आहे. ही आईची बॅग आहे. आता आमच्या दोन्ही बॅग रेडी आहेत. नाना पण रेडी आहेत, आई पण रेडी आहे. आपली फ्लाईट आहे ती 11:40ची आहे. त्यामुळे त्याच्या एक 3-3.5 तास अगोदर आपल्याला एअरपोर्टवर पोहोचायला पाहिजे. चला, आता आपली कॅब पण बुक झालेली आहे. एक 5 मिनिटात कॅब येते. चला, बाय 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 बाय. थँक्यू थँक्यू. नीट राहा रेवली. मग मला त्रास किसी द्या आम्हाला बघू. आता सोडणार नाही. स्वयं नाना बाहेर जायचं म्हणलं की एकदम लगेच रेडीच होतो. बाय चलो बाय 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 बाय. तर मित्रांनो, आता वाजलेत 9 आणि आम्ही आता एअरपोर्टवर पोहोचलोय. थोडंसं ट्रॅफिक होतं त्यामुळे थोडासा वेळ गेला. आता साधारण अजून 2.5-3 तास आहेत आपल्याला चेक इन करायला. ॲक्च्युली चेक इन आपल्याला करायची गरज नाही आहे, कारण 2 दिवसापूर्वी मी ऑनलाईन चेक इन केलं होतं. चेक इन 2 पद्धतीने होतं. एक तर ऑनलाईन तुम्ही करू शकता. 48 तास अगोदर तुम्हाला मेसेज येतो, त्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन चेक इन करू शकता. ऑनलाईन चेकिंग म्हणजे तिथे तुम्ही तुमचं सीट सिलेक्ट करू शकता तुमच्या चॉईसने. आणि इथे जर आला इथेही करू शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला ते चेक करून देतात आणि सीट सिलेक्ट वगैरे ते त्यांच्या चॉईसने करून देतात. सो आपल्याला पाहिजे ती सीट मिळेल ह्याची गॅरंटी देता येत नाही. कधी एखादं मागे पुढे होऊ शकतं. सो बेटर आहे की तुम्ही ऑनलाईनच चेकिंग करा. इथे येऊन मग डायरेक्ट फिजिकल बोर्डिंग पास कलेक्ट करायचा. सो चला, आता आमचं तर चेक इन झालेलं आहे, वेब चेक इन. आज जाऊन तुम्हाला दाखवतो की इथे आल्यानंतर तुम्ही चेक इन कसं करू शकता ते. आपल्या एअरपोर्टची खरंच वाईबच वेगळी आहे आणि एवढं भारी एअरपोर्ट आहे ना की म्हणजे असं आत आलं की वेगळंच फील येतो. किती सुंदर एअरपोर्ट आहे बघा आपलं. आता आपल्याला बघावं लागेल की कोणत्या गेटने आत जावं लागणार आहे. इथे वर बोर्ड्सवर एअरलाईन्सचे नावं दिलेले असतात. तर आता एका गेटमधून आम्ही आत आलो. कुठल्याही गेटमधून तुम्ही आत जाऊ शकता. इथे पासपोर्ट आणि तुमचे फ्लाईट तिकीट चेक होतात आणि मग आतमध्ये एंट्री मिळते. तर आता त्यांना दाखवून आपण आत एंट्री केली. आता आपणाला हे जे काउंटर दिसते समोर, असे प्रत्येक एअरलाईनचे काउंटर्स असतात. तिथे जायचं आणि आपलं एअर तिकीट आहे ते त्यांना दाखवायचं आणि मग ते सीट सिलेक्ट करून मग तुम्हाला बोर्डिंग पास देतात. हे जे वर बोर्ड दिसतोय, ह्या बोर्डवर आपल्याला प्रत्येक फ्लाईटचे डिटेल दिलेलं असतं आणि इथे आपल्याला कोणत्या गेटला चेक इन करायचं आहे. सो त्या गेटचं नंबर दिलेला असतो. आता जसं हे ABCDEFG असं खूप शेवटपर्यंत आहे. सो आता आपलं जे आहे हे B गेटला आहे. सो आता आपण तिथे B गेटपर्यंत जाणार आहोत आणि तिथे आपला बोर्डिंग पास कलेक्ट करणार आहे. तर मित्रांनो, हे जे काउंटर्स तुम्हाला दिसतात हे सिंगापूर एअरलाईन्सचे आहेत आणि इथे आपल्याला येऊन आपलं लगेज जे आहे, चेक इन लगेज म्हणजे जे प्लेनच्या आतमध्ये जातं डायरेक्ट इथूनच. सो ते इथे आपल्याला वजन करावं लागतं आणि एक क्रायटेरिया दिलेला आहे, वजनचं लिमिट दिलं आहे. त्या लिमिटपर्यंत वजन आतमध्ये जाऊ शकतं. त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर ते आपल्याला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो. देन आपण जी हँडबॅग असेल ती आपण आत घेऊन जाऊ शकतो. सो आता इथून आम्ही बोर्डिंग पास घेणार आहे. बोर्डिंग पास झाला की मग आपण डायरेक्ट जाणार आहे पुढे सिक्युरिटी चेकला.
हां ये आई कसं वाटतंय? मस्त वाटते. भीती वाटते लयला तर थोडीशी का? बऱ्याच टाईम नंतर जातोय म्हणून. बरंच काही नंतर जाऊ. लास्ट सिंगापूर झालं होतं का दुबई? सिंगापूर. अच्छा त्याच्यानंतर अगोदर दोघं. हां. तर मित्रांनो आता बोर्डिंग पास वगैरे मिळाला आणि आता आम्ही चाललो आहे पुढे सिक्युरिटी चेकला. आता आपला प्रवास असणार आहे इथून सिंगापूर, साधारण 5.5 तासाचा प्रवास आहे आणि तिथून आपला असणार आहे सिंगापूर ते बाली. सो सिंगापूर टू बाली साधारण 2.5 तासाचा प्रवास आहे. किती वाजता? 2-2:30 वाजता पोचणार ना आपण सिंगापूरला. सो थोडं रात्र होणार आहे. सो बघूया किती वेळ लागतोय. आता सध्या पुढची प्रोसेस काय काय होते ती वेळ तुम्हाला दाखवतो, मग आपण पुढे जाऊया. आता हे पुढे जे आहे हे सिक्युरिटी चेक आहे. इथे आता कॅमेरा अलाव नाही आहे. तो पहिला आपण आता इथे सिक्युरिटी चेक करून घेऊ. इथे सगळं जे बॅगेजमध्ये असतं ते सगळं बाहेर काढून ते स्कॅनिंग थ्रू जातं आणि चेक करतात की काय ह्याच्यामध्ये हार्मफुल वगैरे काही नाही ना, मग पुढे आपल्याला इमिग्रेशनसाठी पाठवतात. चला. तर मित्रांनो मागच्या गेटमधून आत आलो आणि आता हे इमिग्रेशनची सगळीकडे लाईन आहेत. वेगवेगळे काउंटर्स आहेत. सो प्रत्येक काउंटर्सला सगळे इमिग्रेशनचे ऑफिसर्स बसलेले असतात. सो ते आपलं सर्व तिकीट्स वगैरे चेक करतात, सर्व डिटेल्स चेक करतात पासपोर्टवरचे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अलाव करतात. आता ह्या लाईनकडे बघून साधारण एक अर्धा तास जाईल, म्हणजे आपण 1 तासभर अगोदर पोचू आपल्या बोर्डिंग गेटजवळ. A few moments later. चला इमिग्रेशन पण झालं. काय विचारलं तुला? कुठे चाललाय? फिरायला का तर म्हणलं. हां मला तर तो काय विचारत होता काय ऐकायचं येत नव्हतं. तिथे म्युझिक चालू होतं ना आजूबाजूला. इमिग्रेशन पण क्रॉस केलं की हे ड्युटी फ्री लागतं. ड्युटी फ्रीमध्ये सगळे लिकर्स आणि हे ते थोडं कमी प्राईजमध्ये मिळतात. आपलं काही इथे काम नाही आहे. परफ्यूम्स वगैरे हे इम्पोर्टेड सगळ्या जे ब्रँड्स आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्या गोष्टी मिळतात इथे. आपण आता इथून बोर्डिंग गेटच्या दिशेने जाणार आहे. 46 ना? 46. सिक्युरिटी चेकमध्येच थोडासा वेळ गेला. इथे इझिली झालं. तसं बालीला किंवा जे विजा ऑन अरायवल जे कंट्री आहेत तिथे काही प्रॉब्लेम येत नाही ॲक्च्युली. पण बाकीचे जे दुसऱ्या कंट्री आहेत ज्यांचे विजा वगैरे आहेत ते दाखवल्याशिवाय इथे इमिग्रेशन ऑफिसर्स आपल्याला इझिली सोडत नाहीत. सो विजा महत्त्वाचा आहे. खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर ॲक्च्युली आलो आहे. आता जसं आपला गेट काय 46 ना? 46. सो आता इथे आपल्याला 40 to 53 आहे तो इकडे दाखवते लेफ्ट साईडला. सो आपण आता तिकडे जाणार आहोत. आता वाजले 10:30. साधारण अजून 1 तासभर आहे आपल्या फ्लाईट डिपार्चरसाठी. भूक लागली का? हां नाही ना? आता फ्लाईटमध्ये तर मिळेलच ना. हां हां इंडियन मिल मी इन्क्लूड केलेलं आहे चेक इनच्या टायमिंगला. हां सो असं हे प्रत्येक ठिकाणी डिरेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे. तेच फक्त आपल्याला फॉलो करत बोर्डिंग गेटपर्यंत जायचं आहे. थोडासा वेळ लागतो पण ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे काही. आणि इथे ऑप्शन्स आहेत, म्हणजे जसं आता डोसा प्लाझा आहे, इथे मॅकडोनल्ड आहे. सो तुम्ही इथे जरी इन केस काही खाऊन आला नसाल तरी आपण इथे घेऊ शकतो किंवा बसून खाऊ शकतो. तर मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसतं एरोप्लेन, हे आपलं एरोप्लेन आहे एअरबस 380. सो आता बोर्डिंग थोड्या वेळानंतर चालू होईल, कारण आता वाजलेत 10:30 आणि 11:40चं आपलं फ्लाईट आहे. बघूया किती वेळ लागतो आहे काय, आणि बोर्डिंग चालू झालं की आपण आत जाऊन बघूया कसं काय असणार आहे आतमध्ये. आणि खरंच इथे तुम्हाला कॅमेरामध्ये समजत नसेल, खरंच खूप म्हणजे खूप ह्यूज आहे.
नॉर्मली हे एक असतं, पण इथे 2 आहेत. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता किती मोठं हे एरोप्लेन असणार आहे. तर मित्रांनो, आता बोर्डिंग आपलं चालू झालेलं आहे आणि आता ही सगळी जी लाईन दिसते ही सगळे बोर्डिंगसाठीच आहे. इथे बसं पाहिजे तर थोडा वेळ, कारण एवढी गर्दी कमी होईपर्यंत. कारण बोर्डिंग काय बिझनेस क्लास नाही आहे. बिझनेस क्लास असेल तर ते पहिल्यांदा घेतात. नॉर्मल इकॉनॉमी असेल तर नॉर्मल सबके साथ लाईन लगाओ. The other way, sir. ओके या थँक्यू. 71K. Just go all the way straight. All the ओके way to the back. या. Hi, madam. Straight. Yes. हे बघा, इथे असं मध्ये 4 सीट्स आहेत आणि ह्या साईडला 3, त्या साईडला 3 असे सीट्स असणार आहेत. सो आता आपला जो सीट नंबर आहे 71 आहे आणि इथे तुम्हाला सीट नंबर दिलेले असतात. हे बघा, हा 59 आहे. असा आपल्याला 71पर्यंत जायचं आहे. सो इथे आपली ही सीट आहे. मी बसू तिकडे. ठीक. तर मित्रांनो, त्यांनी आपल्याला इथे एक पिलो दिलेले आहे, एक ब्लँकेट दिलेले आहे आणि एक हेडफोन दिला आहे जो ह्या जॅकमध्ये इथे लागेल आणि आपण इथून आपल्याला जे पाहिजे ते मूवीज वगैरे सगळे आपण बघू शकतो. लाईट्स आपल्याला पाहिजे तर ठेवायची, लाईट्स नको तर बंद करायची. हे इथून आपण करू शकतो. जर कोणाला कॉल करायचा असेल तर इथून कॉल करायचा म्हणजे एअर होस्टेसला. ठीक आहे, इथून तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता USB-ने. A few hours later. तर मित्रांनो, आता फ्लाईट टेक ऑफ करून साधारण 1 तास झालं आणि आता आम्हाला मील आलेला आहे. मीलमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. मीलमध्ये एक पाव आहे, म्हणजे हे इंडियन मील आहे. हे आपले पापड टाईप आहे. हे स्वीट आहे, हे सलाड आहे, पाण्याची बॉटल आहे, हे अमूल टी और कॉफीसाठी आहे. हे दही दिलेलं आहे, बटर दिलेलं आहे, टिश्यू आहेत आणि कटलरी दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये आय थिंक ग्रेव्ही असेल. ह्याच्यामध्ये राईस आणि ग्रेव्ही आहे. सो चला, आता हे आम्ही मील एन्जॉय करतो आणि तोपर्यंत आपली फ्लाईट सिंगापूरपर्यंत लवकरच पोचेल. नाना नाही मूवी बघत आहेत. अरे वा, ग्रेव्ही आहे, भात आहे आणि डाळ पण आहे, भारी आहे. चलो, आम्ही आता मील एन्जॉय करतो.